तर विद्यार्थी मित्रांनो, संचित अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आज घेऊन आलो आहे मॅथ 12चं मॅथमॅटिकल लॉजिक जो पहिला धडा आहे, बरोबर. आज बेसिक कन्सेप्ट मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात. आज आपण एक्सरसाइज 1.1 मधले गणित सोडवूया. हे पहिलेच काय लिहून ठेवलं आहे कारण मी जेव्हा लिहितो तेव्हा आपला व्हिडिओ जरा जास्त मिनटाचा होतो, बरोबर आहे. मग मुलं काय करतात, स्किप करून बघतात. तर स्किप करू नका बघू, पण मी अगोदरच हे सगळं लिहून ठेवलं आहे. तर एक्सरसाइज मॅथमॅटिकल लॉजिकची एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट जस्टिफाय युअर आन्सर. बरोबर, म्हणजे काय, खाली दिलेले सेंटेन्स आहेत त्याच्यापैकी स्टेटमेंट कोणते जस्टिफाय युअर आन्सर म्हणजे तुमचा आन्सर सिद्ध करा. तर आपण पहिले गणित बघूया. 5 अधिक 4 बरोबर 13 होतं का, तुम्ही सांगा बरं. 5 अधिक 4 किती येतात, 9. पण आता हे लिहिणार कसं. सो दिस इज स्टेटमेंट, दिस इज स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. दिस इज मी लिहितो स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे, तुम्हाला माहिती आहे का, कारण याच्यात काही आज्ञा वगैरे आहे का, काही क्वेश्चन मार्क वगैरे आहे का, नाही, बरोबर. बट इज ट्रूथ व्हॅल्यू, बट ट्रूथ व्हॅल्यू इज काय, फॉल्स आहे, बरोबर ना. हे वाक्य फॉल्स आहे, बरोबर आहे. एवढंच उत्तर आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघू. x वजा 3 बरोबर 14. इट इज ओपन स्टेटमेंट, ओपन स्टेटमेंट, स्टेटमेंट, बरोबर. इट इज ए ओपन स्टेटमेंट, बरोबर. म्हणून इट इज नॉट ए स्टेटमेंट. म्हणून काय आहे, स्टेटमेंट नाही आहे, बरोबर आहे. कारण का, हे ओपन स्टेटमेंट हा प्रकार स्टेटमेंटमध्ये येत नाही. मी तुम्हाला म्हटलं आहे स्टेटमेंट कोणतं असेल, जे ॲसेरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल. आता हे बघा, 0 इज ए कॉम्प्लेक्स नंबर. आता यासाठी 0, बरोबर. पण कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म माहिती पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबर माहिती आहे का, u प्लस आय व्ही हा फॉर्म आहे, बरोबर आहे. म्हणून 0 प्लस आय 0, बरोबर आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते आपण या फॉर्ममध्ये लिहिलं. इट इज अ स्टेटमेंट, इट इज ए स्टेटमेंट. काय हे स्टेटमेंट आहे. इट्स ट्रूथ व्हॅल्यू, व्हॅल्यू काय रे, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. कारण काय, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणून ह्याची व्हॅल्यू काय आहे, टी. आपण आता पुढचे गणित बघूया. तो 5वं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, प्लीज गिव मी ब्रेकफास्ट. ही काय झाली, एक रिक्वेस्ट झाली. इट इज ॲन रिक्वेस्ट. मी तुम्हाला बोललो, जर का रिक्वेस्ट वगैरे असेल तर काय आहे, इट इज नॉट ॲन स्टेटमेंट. म्हणजे काय, हे स्टेटमेंट नाही आहे. आता कळलं की मी काय सांगत होतो की बेसिक कन्सेप्ट टाईप ऑफ सेंटेन्स मी यासाठी घेतले किंवा मी जेव्हा एक्सरसाइज सोडवेन हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो कॉन्ग्रुएंट इज ए कॉन्ग्रुएंट अँगल इज सिमिलर, बरोबर. इट इज ए स्टेटमेंट. हे काय, एक स्टेटमेंट आहे. बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रू, बरोबर. हे या प्रकारे आपण सोडवायचं. लक्षात ठेवा, ही जी मी उत्तरं लिहितोय याच प्रकारची उत्तरं तुम्हाला तुमच्या परीक्षेत किंवा पेपरमध्ये लिहायची आहेत. आपण पुढचे गणित बघूया. आता आपण पुढचं बघूया. काय,
सातवं एक्झाम्पल काय, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. इट इज अ ओपन स्टेटमेंट. इट इज ओपन स्टेटमेंट. बरोबर काय, का ओपन, हे बघा तुम्ही एक कोणी याच्यात एकचा वर्ग लिहू शकतो, एक कोणी 2 लिहू शकतो, 2चा वर्ग 4. आपण काही कोणी कोणत्याही व्हॅल्यू घेऊ शकतो, म्हणून काय इट इज अ ओपन स्टेटमेंट. बट इट इज नॉट स्टेटमेंट. म्हणजे काय, हे स्टेटमेंट नाही आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला बोललो आहे ओपन स्टेटमेंट हे असतं, हे स्टेटमेंट नसतं. आता बघूया, ए क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. बरोबर आहे. समजा एक गणित घेऊया, एक्स वजा 14x अधिक 13 बरोबर 0. बघा 13चे अवयव पाडा, काय येतील, 13 एके 13 वजा 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 अधिक 13 अधिक 1 किती आला, 14. म्हणजेच एक्स स्क्वेअर वजा 14ला कसं 13x वजा 1x अधिक 13 बरोबर 0. मग याच्यातून काय काढला, एक्स कॉमन काढला, एक्स वजा 13. ह्याच्यामधून पण एक कॉमन काढला, एक्स वजा 13. म्हणजेच एक्स बरोबर एक्स वजा 13 बरोबर. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, एक्स वजा 1. म्हणजे उत्तर काय आला, एक्स ते म्हणजे काय 13 बरोबर किती येतो 0. आणि एक्स वजा 1 बरोबर काय घेतो 0. म्हणजे एक्सची किंमत किती आली 13 आणि 1. किती रूट्स भेटले 2. म्हणून हे काय, इट इज अ स्टेटमेंट. का, तर मोर दॅन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे 2 रूटपेक्षा जास्त असू शकत नाही. आपण एक गणित सोडून बघितलं, 2च रूट येतात. म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू 3 बरोबर आहे. आता पुढचं बघूया, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. मला आवडतं, पण तुम्हाला आवडतं का, नाही. मग हे काय आहे, इट्स ओपन स्टेटमेंट. काय आहे, ओपन स्टेटमेंट. पण ओपन स्टेटमेंट आहे का, नाही. इट इज नॉट ए स्टेटमेंट. म्हणजे काय आहे, स्टेटमेंट नाही. कळत आहे, इतकं सोपं आहे. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वं गणित बघूया. द सनसेट इन द वेस्ट. यस बरोबर आहे. इट इज ए स्टेटमेंट. हे काय आहे, स्टेटमेंट आहे. अँड इज ट्रूथ व्हॅल्यू चूक आहे का, बरोबर आहे, तर बरोबर आहे. म्हणून काय आहे, टी. ऑल रिअल नंबर इज अ होल नंबर. खरं आहे, नाही. बट इट इज अ स्टेटमेंट. इट इज ए स्टेटमेंट. पण हे चूक आहे, म्हणून काय, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय, फॉल्स. बरोबर. कॅन यू स्पीक मराठी. पुढे आहे क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्क असेल तर हे काय आहे, इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, टाईप ऑफ सेंटेन्समध्ये मी शिकवलेलं आहे पहिल्या व्हिडिओत. बट इट इज नॉट ए स्टेटमेंट. बट इट्स नॉट ए स्टेटमेंट. म्हणजे काय आहे, स्टेटमेंट नाही आहे. कळत आहे. एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 वेअर एक्स इज इक्वल टू 7. टाकून बघूया. हे बघा, तुम्हाला इथे काय करायचं तर सांगतो. इट इज अ स्टेटमेंट. हे काय, इट
इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे, हे तर माहिती आहे, कारण काय आहे, काही क्वेश्चन मार्क एक्सक्लेमेटरी वगैरे मार्क वगैरे नाही आहे. सो इट इज स्टेटमेंट. पण हे ट्रू आहे का फॉल्स आहे कशावरून कळेल? जर का डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर हे ट्रू आहे. म्हणजे काय आहे, LHS इज इक्वल टू a²-6x-7 बरोबर. हे काय आहे, LHS. पुट x इज इक्वल टू 7. सो 7² - 6 गुणिले 7 बरोबर. साथी 49. 7 × 7 = 7 × 20 1/4 7 × 5 = 7 × 42 म्हणजे 7. उत्तर येतं 0. म्हणून काय, इट इज ट्रूथ व्हॅल्यू काय येते, ट्रू आहे म्हणून काय येईल, टी. ओके, कळतंय. तर 14 गणित काय आहे, द सम ऑफ द क्यूब रूट्स ऑफ युनिट इज 0. यस, ऑफकोर्स इट इज अ स्टेटमेंट. It is a statement and its truth value is काय, टी. बरोबर आहे. इट्स रेन हेवीली. आता मला वाटतंय की काय आहे, पाऊस जो आहे तो खूप जोरात आहे, पण माझ्या मित्राला काय वाटलं, पाऊस बाबा हळू आहे, तू उगाच म्हणतोय की जास्त आहे. म्हणून काय, इट इज ओपन स्टेटमेंट. काय, ओपन स्टेटमेंट आहे म्हणून इज नॉट ए स्टेटमेंट. बरोबर आहे, हे काय स्टेटमेंट नाही आहे. तर अशा प्रकारे जो एक्सरसाइज 1.1 आहे त्याच्यातला प्रश्न क्रमांक 2 करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 2 काय आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म इन सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे काय, हे जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला कशात लिहायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बरोबर आहे. मग नागपूर इज इन महाराष्ट्र. बरोबर. अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. किती वाक्य आहे तिथे, 2. बरोबर आहे. म्हणजे पी काय, नागपूर इज इन महाराष्ट्र. बरोबर आहे. आणि क्यू काय आहे, क्यू आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. इज इन तामिळनाडू. सिंपल. तुम्हाला काय फक्त लिहायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. 2 वाक्य आहेत, पी क्यू, किंवा 2 स्टेटमेंट आहेत. बरोबर. त्यांना जोडलंय कशाने, अँडने. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं काय, अँड, ऑर, इफ, देन, अँड इफ अँड ओनली इफ. ते सिम्बॉल काय तुम्हाला तर माहिती आहे, पण मी परत एकदा लिहून दाखवतो. बरोबर. अँडचं सिम्बॉल काय आहे, हां. बरोबर. ऑरचा काय आहे, हां. इफ देनचा आहे, हां. आणि इफ अँड ओनली इफचा आहे, हां. आता दोन्ही स्टेटमेंट कशाने जोडलेले आहेत, अँड. म्हणजे याचं सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर. इज इक्वल टू पी. स्टेटमेंट पी काय, नागपूर इज इन महाराष्ट्र. जोडलं आहे कशाने, अँडने. मग अँडचा सिम्बॉल काय आहे, हां. म्हणून अँड पी हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. इतकं सोपं आहे, कळतं. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल. तर इथं पण 2 वाक्य तयार होतात. कोणकोणते, पी ट्रायंगल
इज इक्विलॅटरल. बरोबर, हे पहिलं वाक्य तयार झालं. आणि क्यू वाक्य काय तयार झालं, ट्रायंगल इज आयसोस्केल. बरोबर आहे. हे दोन वाक्य तयार झाले. आता सिम्बॉलिक फॉर्म काय कसा लिहिणार, तर वाक्य कशाने जोडलंय, ऑरने. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय, सिम्बॉलिक फॉर्म इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये घेऊ पी. बरोबर आहे, पी सेंटेन्स जोडलंय कशाने, ऑर. मग ऑरचा सिम्बॉल काय, हा, म्हणून पी ऑर क्यू हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. इतकं सोपं आहे. थँक्यू. तर आपण आता तिसरं एक्झाम्पल बघू, जे आहे द अँगल इज अ राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट मेजर 90 डिग्री. आता तुम्हाला काय आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे स्टेटमेंट. मग पहिले तर काय लिहितो आपण, पी. काय येईल, द अँगल इज राईट अँगल. बरोबर आहे. त्याच्यापुढे काय, इफ अँड ओनली इफ आपण लिहत नाही. मग पुढचं काय येईल, इट मेजर 90 डिग्री. क्यू काय आहे, इट मेजर 90 डिग्री. आता सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला लिहायचा आहे, सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर. तर पी वापरलं काय, इफ अँड ओनली इफ, तर त्याचा सिम्बॉल काय आहे, क्यू हा झाला याचा सिम्पलेस्ट सिम्बॉलिक फॉर्म. आता पुढचं बघा, अँगल इज नायदर ॲब्सोल्यूट नॉर ॲक्युरेट नॉर ॲब्सोल्यूट. परत एकदा सांगतो, अँगल इज नायदर ॲक्युरेट ऑर नॉर ऑप्ट्यूज. बरोबर आहे, ऑप्ट्यूज. सर आता हे जे वाक्य आहे, नायदर नॉर, हे काय नकारार्थीमध्ये येतं, म्हणजेच काही निगेशन येईल. बरोबर आहे. आता मला मी पहिले तर सेंटेन्स काय तयार होतं ते दाखवतो. अँगल इज ॲक्यूट. नायदर नॉर काढून टाकायचं आहे, का, कारण तो नकार दर्शवतो म्हणून. आणि क्यू, क्यू काय, अँगल इज काय, ॲप्ट्यूज. बरोबर. तर सिम्बॉलिक फॉर्म, तुमचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, आता थोडीशी हे बघा, नायदर नॉर काय नकारार्थ दाखवत आहे, म्हणजे निगेशन तर येणार, निगेशन बी. बरोबर. का, कारण नायदर नॉर आहे म्हणून. जर का नॉर असेल तर नॉरचा एन जर का बाजूला काढला तर काय होतं, ऑर. तर ऑरचा सिम्बॉल काय, हा. पुढे काय, अँगल इज ॲब्सोल्यूट, पी निगेशन क्यू हा त्याचा सिम्बॉल. इतकं सोपं आहे. आपण पुढचं बघूया. तर आता आपण पुढचं गणित बघूया. पाचवं स्टेटमेंट काय, इफ ट्रायंगल ABC इज अ राईट ट्रायंगल ॲट बी, देन कोन M प्लस C, कोन C इज इक्वल टू 90 डिग्री. तर पहिले काय, सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना पहिले तर स्टेटमेंट लिहून घ्या. पी स्टेटमेंट काय, ABC इज राईट अँगल ॲट बी. हे झालं, काय झालं, हे पी स्टेटमेंट झालं. आणि क्यू स्टेटमेंट काय येईल, देनच्या पुढचं. बरोबर. हे तर काय आहे, माप कोन A प्लस माप कोन C इज इक्वल टू
90 डिग्री. सो सिम्बॉलिक फॉर्म मी इथे लिहितोय. सिम्बॉलिक फॉर्म बरोबर काय इफ आणि काय वापरलाय देन. बरोबर आहे. हा इफ आणि हा देन. सो पी स्टेटमेंट पी काय ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल ॲट बी. आणि क्यू काय आहे ए प्लस सी इज इक्वल टू 90 डिग्री. जोडले कशाने इफ देन म्हणजे याच्यामध्ये चिन्ह काय येईल कळते. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता 6वं एक्झाम्पल बघू. हिमादास विन गोल्ड मेडल इफ अँड ओनली शी रन फास्ट. बरोबर. म्हणजे हिमादास जी आहे ती कधी सुवर्ण पदक जिंकेल जेव्हा ती जास्त जोराने धावेल. बरोबर आहे. सो पी काय येईल हिमादास विन गोल्ड मेडल. बरोबर आहे. आणि क्यू काय आहे क्यू आहे शी रन फास्ट. बरोबर जेव्हा ती फास्ट धावेल. तर सिम्बॉलिक फॉर्म काय सिम्बॉलिक काय पी. बरोबर पी सेंटेन्स आहे. जोडलंय कशाने बघा इफ अँड ओनली इफ. तर सिम्बॉल काय आहे आहे बरोबर क्यू. इतकं सोपं आहे. पुढचं गणित आपण आता बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण 8वं गणित बघूया जे आहे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. सो सिम्बॉलिकली लिहिताना तुम्हाला माहिती आहे काय पी काय येतं 2 सेंटेन्स तयार होतात. सेंटेन्स कशाने आपण डेरिव्हेट करतो पी क्यू आर एसने. आता इथे 2 सेंटेन्स आहेत. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर हे पहिलं स्टेटमेंट आहे. इरॅशनल नंबर. बरोबर आहे. दुसरं काय बट इट इज स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. म्हणजेच काय एक्स इज स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. ओके. सिम्बॉलिकली आता पण हे वाक्य कशाने जोडलं आहे बट. पण बटचा आपल्याकडे सिम्बॉल आहे का नाही. मग बट अँड नॉरसाठी कोणता सिम्बॉल वापरायचा जो अँडचा सिम्बॉल आहे हां तो वापरायचा. म्हणजेच काय येईल सिम्बॉलिक फॉर्म इज इक्वल टू काय येईल सांगा बरं पी. बटचा सिम्बॉल काय हा वापरायचा कोणता हां. तर याचा सिम्बॉल काय तो हां. या प्रकारे तुमचा आजचा इथे व्हिडिओ आपण संपवतोय. तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.